पंचायत समिती खालापूर येथे प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे। गटविकास अधिकारी पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेले असताना त्यांच्या दालनात दिवसभर लाईट आणि पंखे सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। कार्यालयात कोणीही नसताना विजेचा असा सर्रास अपव्यय होत असल्याने हे वीज बिल अखेर कोणाच्या खिशातून भरले जाणार असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी उपस्थित केला आहे। जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या कार्यालयातच अशी उधळपट्टी होत असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एकीकडे शासन वीज बचतीचं आव्हान करत असताना दुसरीकडे सरकारी कार्यालयातच नियमांची पायामल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर माने यांनी दिला आहे। यावेळी हाळखुर्द गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। गावात जागोजागी घाणीचे ढीग, अस्वच्छ गटारं, खराब रस्ते तसेच कब्रस्तान व स्मशानभूमीसाठी जागा आणि निधी मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत। गावासाठी निधी नाही, पण रिकाम्या दालनात लाईट पंखे सुरू ठेवण्यासाठी मात्र पैसा आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ व आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे। दरम्यान या प्रकाराकडे वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला।